नमस्ते, मी सौ रजनी महेश जगताप, प्राचार्य जगताप इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. काही विद्यार्थ्यांचे 10वीचे क्लासेस सुरू झालेले आहेत. अगदी जे 12वीला गेलेले आहेत त्यांचेसुद्धा क्लासेस सुरू झालेले आहेत. त्यानंतर 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच CET जे नीटचे क्लास लावलेले आहेत. काही क्रॅक कोर्सेस पण लावलेले आहेत. मला विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की पालकांनी अभ्यास करा असं पाठीमागे लागणं कितपत योग्य आहे. कारण जे भविष्य घडणार आहे, जे यश मिळणार आहे हे तुमचं आहे. आता टीव्हीवरती IPLच्या मॅचेस आहेत. याचा अर्थ असं नाही की तुम्ही क्रिकेट पाहायचं नाहीये, मैदानावरती खेळायचं नाहीये किंवा व्यायाम करायचा नाहीये. तर पूर्वीसारखं आताच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना इतर कुठलीच कामं नसतात. तर विद्यार्थ्यांनी स्वतःचं एक नियोजित वेळापत्रक केलं पाहिजे, ज्यामध्ये तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा असतील, त्याचबरोबर इतर कामाच्या वेळा असतील. त्या कामामध्ये फक्त तुमचं आवरणच असेल. अगदी मी सहज साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते. नंतर तुमच्या अभ्यासाची वेळ फार महत्त्वाची आहे. तुम्ही TV पाहू नका असं मी मुळीच म्हणणार नाही. तुम्ही मोबाईलला किती वेळ देता, तुम्ही एक स्पेसिफिक टाइम द्या की अर्धा तासच मी दिवसातून मोबाईल पाहिल आणि त्यामध्ये सुद्धा मी काय पाहणार आहे. कारण आज तुमच्याकडे स्मार्टफोन दिले जातात. ते केवळ एकच उद्देश आहे की तुमच्या स्कूलच्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या ग्रुपवरती अपडेट्स होत असतात, ज्या अभ्यासाशी निगडीत असतात. पण मुलं काय करतात, यूट्यूबवरती आवडेल त्या रील्स पाहत राहतात. कोविडच्या काळापासून स्मार्टफोन मुलांच्या हातामध्ये आले आणि त्याचे कितीतरी दुरुपयोग झाले आणि त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावरती झालेला आहे. तर मुलांना, विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही मोबाईलपासून थोडंसं लांबच राहा. तुम्ही नेट असेल तर मोबाईल हा प्रकार पूर्वी हा नव्हताच. मग हे आत्ताच का की त्याच्याशिवाय आपलं काही चालणारच नाहीये. आई वडिलांचं जे करिअर आहे ते झालेलं आहे. ते स्वतःसाठी जगलेले आहेत किंवा जगत आहेत किंवा त्यांच्या करिअरचं किंवा त्यांना त्यांच्या कर्तव्याचं भान आहे. पण तुम्हाला जे तुमचे डोळे आहेत त्यांचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. तुमचा जो ब्रेन आहे त्याचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. मग तुम्ही मोबाईलवरती किती वेळ थांबणार आहात, किती वेळ कुठल्या गोष्टी पाहणार आहात, त्याला किती वेळ देणार आहात हे तुम्ही ठरवायला हवं. मग तुम्ही तो स्मार्टफोन घेऊच नका. फक्त अभ्यासाचे अपडेट्स असतील त्यासाठी या स्मार्टफोनचा वापर करा. आईवडिलांनी तुम्हाला वारंवार या गोष्टी सांगितल्या की मला फार वाईट वाटतं. लगेच तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी येतात. काही विद्यार्थी, मुलं तर आईवडिलांना उलट बोलतात आणि जगातली कुठलीही आई ही काळजीपोटी बोलत असते, मुलांना सतत इन्स्ट्रक्शन्स देत असते. तर विद्यार्थ्यांनी खेळासाठी पण वेळ द्या. तुमच्या ज्या मॅचेस असतील, तुमचे जे हॉलिडेजमधलं तुमचं काही जे फिरणं असेल, एन्जॉयमेंट असेल ती पण करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुमचा अभ्यासाचा वेळ आहे तो तुम्हाला दिलाच पाहिजे. कारण त्यांचं आता सेमिस्टर कदाचित सेमिस्टर पद्धत लागू होईल आणि यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती 12th स्टँडर्डचं जे मार्किंग आहे ते अवलंबून आहे. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्हाला कोणी फोर्स करत नाहीत पेरेंट्स की तुम्ही याच कोर्सला गेलं पाहिजे. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्हाला हव्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करा, पण ते आनंदाने करा. त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. कारण पालक सगळ्या गोष्टी तुम्हाला आज पुरवत आहेत. मग तुम्ही कुणीकडे निघालेला आहात, तुमचा मित्रपरिवार पण कसा आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर विद्यार्थ्यांनी कितपत करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि आई वडील तुमच्या करिअरसाठी खूप सगळ्या गोष्टी करत असतात. तुमची सेटलमेंट चांगली व्हावी, तुम्हाला सगळ्या भविष्यामध्ये सोयी सुविधा चांगल्या मिळाव्या, तुमचे शारीरिक कष्ट कमी व्हावे. कारण तुम्हाला शेती करणं जमणार आहे का, शेती करणं फार काही वाईट गोष्ट नाहीये, पण तुमच्या मनगटामध्ये तितकंसं बळ आहे का की तुमची मग तयारी पाहिजे की बिझनेस लाईन आली, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलं तर तिथं तुम्हाला कॉम्पिटिशन्स आहेच, संघर्ष आहेच. हे स्वीकारून तुम्ही आत्ताचा वेळ खूप सत्कारणी लावला पाहिजे. कारण हीच वेळ फार महत्त्वाची आहे. जर वेळ वाया घालवला तर वेळ ही तुमची व्हॅल्युएशन करणार नाही. सो विद्यार्थ्यांनी गांभीर्याने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि फक्त ग्रुपला जे अपडेट्स येतात अभ्यासाचे स्कूलकडून त्याच्यासाठीच स्मार्टफोनचा वापर केला पाहिजे. आणि तुमच्या अभ्यासाची वेळ, तुम्ही जो अभ्यास करता तो प्रामाणिकपणे केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला ती बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचे आहे. कारण हे स्पर्धेचे युग आहे, तुम्हाला माहिती आहे, स्पर्धा परीक्षांचे युग आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे. तुमच्या सर्वांना माझ्याकडून विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.